MA हे आपल्याकडे करिअर गायडन्स संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झाले आहेत। सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत। त्यांचं स्वागत आपल्या विद्यालयाचे मान्य प्राचार्य श्री शहाणे सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते। स्काउट लॅब गो। डिफेन्स बसताना सरळ बसायचं, बसा। डिफेन्स ऑफ महाराष्ट्र माइंड पॉवर कॉन्सन्ट्रेशन मेमरी टेक्निक या विषयावर जवळपास 3000 म्हणजे कॉलेज व्याख्यान दिले आणि मागील काही वर्षामध्ये 5 लाख प्लस स्टुडंटला ट्रेनिंग हेतू सुरू आहे। डिफेन्स या दरम्यान मला दोन प्रकारचे आत्मे बघायला मिळाले, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह। सकारात्मक बोलायचं सगळ्यांनी, सकारात्मक व्यक्ती बुद्धिमान असतात तर बुद्धिमान विद्यार्थी बसताना सरळ बसतात, कारण सरळ बसल्यावरच लक्ष लागतं। पण मोजून 20 ते 25 मिनिटं बोलणार आहे, परंतु या दरम्यान इकडे विद्यार्थी लक्ष नसतं, उभं करून कोणताही क्वेश्चन असतो, कारण फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। जर तुम्ही 20 ते 25 मिनिटं काहीतरी व्यवस्थित लक्ष देऊ शकला त्याच्यावर काहीतरी बदल, काहीतरी परिवर्तन, काहीतरी चेंज घडू शकतो। येतो ना थोडा उत्साह एवढं बोलायचं का? येतो ना आवाज येत नाही? येतो ना स्टार्ट माय स्पीच म्हणजे लेक्चर भाषण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या भाषेत ऐकणार? हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये? सगळ्यांना शुद्ध मराठी समजते का? येतो ना आवाज येत नाही? येतो ना ठीक आहे। डिफेन्स तुला माहिती आहे ज्याप्रमाणे यंत्र चालवण्यासाठी इंधनाची आवश्यकता असते त्याच पद्धतीने माणसाला जीवन देण्यासाठी मोटिवेशन म्हणजे प्रेरणेची आवश्यकता असते। असं नक्की की ज्या व्यक्ती पायाने चालतात त्या फक्त आणि फक्त अंतर कापतात, पण त्या डोक्याने चालतात दुनियापर्यंत पोहोचतात। त्याचा लक्षात ठेवा, रिमेंबर वन थिंग, मनुष्य किती जगला दॅट्स नॉट इम्पॉर्टंट, पण तो कसा जगला हे सगळ्यात जास्त महत्वपूर्ण आहे। इट सायंटिफिकली प्रूव्ह झाला। विचार केला भारताची लोकसंख्या 2011च्या अंतिम जणांना 121 कोटी 1,93,422 आणि त्या लोकसंख्येचे ऍव्हरेज आयुष्यमान ऑलमोस्ट मित्रांनो 60 वर्ष आहे। बोलायचं किती वर्ष? आवाज किती वर्ष? काही 60 वर्ष आपल्या सगळ्यांना पूर्णपणे जगायला मिळतात का? नॉट एट ऑल नाही। 60 म्हणून 30 वर्ष नुसतं झोपेत जातात। 60 म्हणून 30 गेले किती उरले? मोठ्या मुला किती उरले? त्यातून 5 वर्ष आजारपणात गेले किती उरले? किती? ओके, त्यातून 5 वर्ष टीव्ही पाहण्यात गेले किती उरले? तुम्ही आता सर्वजण 10, 12 ते 15 पर्यंत असाल वर्ष, येतो ना 15, 16, 17 कॉलेजचे विद्यार्थी, तर त्या 20 मधून तुम्ही जितके इयरचे आहेत ते मायनस करा, म्हणजे वजा करा, किती उरत आहेत? ओके 5 or 6 4 समथिंग, येतो ना? तुम्हाला आणखी एक गोष्ट, परमिता देवाने खूप सुंदर जन्म दिला आहे म्हणून जगण्यात संधी त्या परमात्मा त्या परमेश्वरानं त्या ईश्वरानं आपल्या प्रत्येकाला जगण्यासाठी किती बर्थ किती जन्म दिलेले आहेत। 1 2 4 का 7? मोठ्या बोला 1 2 4 का 7? कोणी सांगितलं? नीट विचार केला की एकच ते पण अर्ध चाललंय आणि अर्धच बाकी, येतं ना? बोलायचं येतं ना? डिफेन्स ऑफ महाराष्ट्र युनायटेड प्रोग्राम्स अंडरस्टूड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जर प्रगती करायची असेल आर्थिक पुनर्स्थापन आपण काय केलं पाहिजे? आपण खूप चांगली पुस्तकं वाचली, मोठ्या बरेच वाचली। मुलं थांबा 1 मिनिट, गर्ल्स फक्त बोलणार आहे। चांगली पुस्तकं वाचली, चांगली पुस्तक वाचली नाही येत आवाज मोठ्या मुलींचं, लहान मुली थांबा। मोठ्या मुली चांगली पुस्तक वाचली, मोठ्या मुली फक्त चांगली पुस्तक वाचली, व्हेरी गुड। महानेतीचे विचार ऐकले? सगळ्यांनी बोला, महानेतीचे विचार ऐकले? सकारात्मक राहिलं, सरळ बसलं, पण आज समाजात तसं दिसत नाही। माहितीये कभी सुभाषचंद्र बोस ने कहा था तुम मुझे खून दो मैं तुम्हें, आवाज येत नाहीये, तुम मुझे खून दो मैं तुम्हें, तुम मुझे खून दो मैं तुम्हें। पण आज काही लोक म्हणतात या दोस्त तू मुझे तंबाखू दे मैं तुझे चुना देता, इसलिए रेव्होल्यूशन नहीं होता, म्हणून क्रांती होत नाही, प्रगती होत, डेव्हलपमेंट होत। पुन्हा एकदा सरळ होता मित्रांनो, एक सभा चालू होती, काय चालू होती? आवाज बोलणं बोलतं व्हायचंय, काय चालू होती? या सगळ्या प्रसिद्ध विचारांचं व्याख्यान देत होती, त्यांचं नाव सॉक्रेटिस। काय नाव? मी आता त्याच्या टेबलवर 2 ग्लास घेतले, पाण्याने भरलेले, काढून पाणी आणि
मोठ्या मुला पाणी आणि पाण्यात त्या कीटक सोडले, दारू सोडले आणि डू ऑब्झर्वेशन. बघा काय झालं, निरीक्षण करा. 5 मिनिटात पाण्यात कीटक स्विमिंग करणे म्हणजे काय? मोठ्याने बोला. And that divine झाली म्हणजे मेल आणि absolutely yes question to audience defense. What did you learn from this? म्हणजे तुम्ही यातून काय शिकलात? मागे एक दारू पिणारी व्यक्ती बसली होती. काय पिणारी? ती म्हणे सर आय एम प्रेझेंट हिअर, कॅन आय गिव्ह आन्सर? मी उत्तर देऊ का? मी काय शिकलो? हे म्हटलं द्या उत्तर. उत्तर आला सर मी हे शिकलो. म्हणे काय सर? मी हे शिकलो की म्हणे माणसाला खूप दारू पिली पाहिजे. काय केलं पाहिजे? म्हणे सर असं का? दारू पिल्यानं पोटातले किडे मरतात. नाही तर हे सांगायचं होतं की दारू पिल्यानं माणसं मोठ्या दारू पिल्यानं माणसं नाही खूपच लवकर मरतात. वयाच्या 30व्या वर्षीच राम नाम म्हणून कधी व्यसन करता कामा नाही, खोटं बोलता कामा. चला पुन्हा एकदा सरळ बसा मित्रांनो. मी सध्या मित्रांनो कुठून आलोय? पुण्याहून आलोय. मी सध्या काय करतोय? पुणे ह्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र चालवतं. म्हणजे पोलीस भरती, आर्मी भरती, UPSC, MPSC, बँकिंग, गरिबांच्या विद्यार्थी बाळांना कसं नोकरी लागलं पाहिजे त्या टेक्निकल आम्ही त्यांना शिकवतो. हाऊ वी शुड ग्रोथ इमिजिएटली त्या टेक्निकवर त्यांना मी शिकवतो. त्या सर्व टेक्निकल मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला वेळ असेल तो तुम्हाला मी शिकवणार सुद्धा. येतो ना? तुम्हाला सांगण्यापूर्वी शिकवण्याबरोबर माझी मेमरी चेक करा, कारण घेणारा जितका स्ट्रॉंग असला पाहिजे त्यानुसार थोडा तरी त्या लेवलचा असलाच पाहिजे. मेमरी चेक करायची. करूया. डिफेन्स, डू यू सेलिब्रेट युअर बर्थडे? येतो ना? तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करतात का? येतो ना? किती जण करता? हात वरती करा. आपण सगळेच करतो. हात खाली करा. आणि जर करत असाल तर तुमच्या बर्थडेच्या दिवशी या वर्षी किंवा मागच्या वर्षी कोणता दिवस होता तो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. येतो ना? बसताना पुन्हा सरळ बसा. तो तुमचा दिवस मी सांगणार आहे. तुम्ही मला फक्त तारीख आणि महिना सांगा. तारीख आणि आवाज. तारीख आणि चला कोण विचारतं पटकन? बरोबर. क्षमा. व्हेरी गुड. तुला नाव सांग तुझं. सो व्हेरी गुड. सांगा जवळ डेट ऑफ बर्थ सांगा. 3 डिसेंबर. याचा अर्थ तू मागच्या वर्षी बर्थडे साजरा केलेला आहे. बरोबर आहे ना? बघूया 3 डिसेंबरला मागच्या वर्षी कोणता डे होता? बेटा संडे. तुझा बर्थडे रविवारीच होता मागच्या वर्षी. बरोबर आहे? थँक्यू. बस करायचो. आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष घडलं जोरात कॅपिट टाळ्या वाजवतात ना. इतक्याच जोरात वाजवा. काही ठिकाणी काही विद्यार्थी सर वाजवू का नको? ते म्हणतात जगू का नको? उत्साह पाहिजे ना. बस आता चला अजून विचार. हात वगैरे करा. कोणी विचारा. जे मुद्दे सांगेल फक्त उभी राहा. टेल मी युअर नेम. व्हॉट्स युअर नेम? वेदिका. जेव्हा तरी सांग. 19 मे. बघूया 19 मेला ह्या वर्षी कोणता दिवस असेल? 19 मे संडे. रविवारच आहे. बरोबर या वर्षी. थँक्यू. तर अजून कोण विचारतं? उभी राहा. नाव सांग. व्हॉट? येस. सांग तारीख. 6 मार्च. ओके. बघूया 6 मार्चला बुधवार आहे यावर्षी. बरोबर आहे? थँक्यू. इतक्याच हात उचलू द्या. तर अजून विचार. तू बरा. बरं तू 1 नंबर. हा उभा राहा. कॉलेजचा मुलगा. हा सावडा जेवता आहे. 27 फेब्रुवारी 2010. हा 27 फेब्रुवारीला ह्या वर्षी कोणता दिवस? 27 फेब्रुवारी बेटा. 27 फेब्रुवारीला ह्या वर्षी 100% मंगळवार ट्यूजडे होता. बरोबर आहे? थँक्यू. चला हे खूप सोपं आहे. आता मी सांगतो तुमचा जन्मदिवस. कोणता दिवस? बोलायचा मॉडेल कोणता दिवस? माझा आहे तुमचा. मला त्यांनी विचारलं ना खरंच आपला जन्मदिवस माहित आहे? तारीख, महिना आणि इयर सांगा. मी सांगतोय तुमचा जन्म दिवस. चला कोण विचार पटकन हातवरती करा. लास्ट मागे उभी राहा. हा नाव सांग तुझं. सांग जन्म तारीख. किती? 2012.
23 जानेवारी 2012 सोमवारी त्या दिवशी. बरोबर आहे. थँक्यू. व्यायाम होतो. चला अजून पण विचारतात. हात वर करा पटकन. हा यस तू उभी राहा तिकडं मागे. हा उभी राहा. तू नाव सांग. समीक्षा सांग ना तारीख. 8 जुलै 2000 बुधवारे. बरोबर आहे. थँक्यू. अजून पण विचारतं. उभी राहा. वाटसुने प्राची सांग देऊ तारीख. 11/7/2000 संडे रविवार. बरोबर आहे. थँक्यू. अजून विचारतो. बरं तू बरा काय नाव तुझं. हर्षद सांग देऊ तारीख. 31 जानेवारी 2010. 31 जानेवारी 2000 संडे रविवारचे. बरोबर आहे. थँक्यू. चला लास्ट आपले सर विचारताय. सर तुमची तारीख मला जमा तारीख. 1 जून. सर वर्ष कोणतं आहे. 1 जून 1970. बघूया कोणता दिवस असेल. 1 जून 1970. 1 जून. सर सोमवारी त्या दिवशी मंडे. बरोबर आहे. थँक्यू. मॅडम विचारतात. मॅडम तारीख सांगा. 5 डिसेंबर 1980. बघूया. 5 डिसेंबर 1980. 5 डिसेंबर. मॅम फ्रायडे शुक्रवारी होतं. बरोबर आहे. थँक्यू. वाजवायचं जोरात वाजवा. चला बस हे मी कसं करतो शिकायचंय का. येतं ना. किती जणांना शिकायचं आठवते का. शिकवणारे पण लक्ष द्यावं लागेल. येतं ना. कॉलेजची मुलं काय तरी शिकायची नाही का. हातवरती करा मग. व्हेरी गुड. ठीक हरकत नाही. कारण की हे प्रत्येक परीक्षेला युपीएससी एमपीएससी प्रत्येक एक्झामला 2 मार्क्स याचे प्रश्न विचारलेच जातात. येतं ना. ओके. शिकवणारे पण लक्ष द्यावं लागेल. येतं ना. लक्ष सगळ्यांचं. बसता आपला सरळ बसा मग. थँक्यू. पण जर तुम्ही आणखी एक प्रयोग बघून आपल्याला शिकून घेतलं कोणत्या एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवू बघायचं. येतं ना. तुमचा प्रत्येक सेकंदाचा युटिलाइज वापर होणार आहे. 2 पॉईंट्स एक टर्निंग पॉईंट आयुष्याला मिळू शकतं. येतं ना. कोणती संधी पुन्हा पुन्हा आयुष्यात येत नाही. येतं ना. जो पकडतो तो पुढे जातो आणि जो नाही पकडतो मागे राहतो. येतं ना. तुमच्याकडे वय आहेत का. ओपन करा. डिफेन्स आपल्याला एकूण 30 शब्द लिहायचे. हाऊ मेनी वर्ड. किती शब्द. ते 30 शब्द लिहिण्यासाठी पटकन बरोबर 1 to 30 डिजिट यू हॅव टू राईट स्टेप बाय स्टेप. 1 ते 30 अंक पटकन लिहा. लिहा पटकन. 1 to 30 डिजिट यू हॅव टू राईट स्टेप बाय स्टेप. पटकन 1 by 1 आपल्याला ते शब्द लिहायचे. इफ यू फिनिश देन रेज युअर हँड इमिडिएटली. आय वॉन्ट टू चेक दॅट. डू फास्ट. थँक्यू. डिफेन्स किती नंबर लिहून घेतले आपण. मोठ्या मोठ्या शब्द. हे सगळे शब्द जर मला एकदा आणि दोनदा वाचून सायन्स मी पाठ करायचं विथ नंबर सहित सरळ पण उलट पण आणि मध्ये पण तर मला पाठ 30 सेकंद लागतात. 30 सेकंद. मी जर तुम्हाला सांगितलं पाठ करायला किती वेळ लागेल. 5 मिनिटं 10 मिनिटं 2 मिनिटं 2 मिनिटं दिले. ट्राय करा प्रयत्न 2 मिनिटं पटकन.
चायनीज जोर वेळ संपलाय झालं पाड येस नो कॅन आय ट्राय मी प्रयत्न करू का येस नो चेक करा मग चेक करा त्याच नंबरला तोच शब्द आहे का राईट राईट रॉंग तर रॉंग येस नो पण मी पुन्हा पुन्हा वाचलं का पुन्हा पुन्हा बघितलं का नाही याचा अर्थ मला एकदा बघावं लागेल किंवा ऐकावं तर लागेल पण त्यानंतर तुम्ही कसे विचार पटकन सांगू शकतो येस नो सगळ्यांनी एकदा मोठ्याने वाचून दाखवायचं आहे मोठ्याने बोला एक नंबर काय मोठ्याने आवाज एक नंबर 2 नंबर बॉल 3 नंबर चेअर 4 नंबर डस्टर ठीक आहे 5 नंबर चॉक ठीक आहे 6 नंबर काय बोर्ड ठीक आहे 7 नंबर बेंच ठीक आहे 8 नंबर पेन ठीक आहे 9 नंबर टीचर ठीक आहे 10 नंबर डेस्क ठीक आहे 11 नंबर पेन्सिल ठीक आहे 12 नंबर कंपास ठीक आहे 13 नंबर बुक ठीक आहे 14 नंबर काय बॅग ठीक आहे 15 नंबर नाही थांबा 14 नंबर काय घेता आपण बॅग 15 नंबर स्टुडंट ठीक आहे 16 नंबर काय बॅटरी ठीक आहे 17 नंबर शॉर्पनर ठीक आहे 18 नंबर क्लास 19 नंबर बकेट ठीक आहे 20 नंबर रोज 21 नंबर नोटबुक ठीक आहे 22 नंबर वॉच ठीक आहे 23 नंबर इरेझर 24 नंबर काय ग्लास 25 नंबर बॉटल 26 नंबर काय स्टिक 26 नंबर स्टोन ठीक आहे 28 नंबर बेल ठीक आहे 19 बेल ना 19 नंबर वॉल लास्ट कसं ऐकणार सरळ का उलट सरळ का उलट कोणतरी उलट सांगितलं अगोदर उलट ऐकल्यानंतर सरळ येतो ना सरळ सुद्धा चेक करा राईट राईट रॉंग तर रॉंग येतो ना अगोदर उलट नंतर सरळ समोरचे विद्यार्थी वयाशी वगैरे मला दिसणार नाही मी डोळे बंद करतो येतो ना चेक करा त्याच नंबर तोच शब्द राईट राईट रॉंग तर रॉंग येतो ना अगोदर उलट नंतर सरळ नंतर कसंही चेक करा डिफेन्स 30 नंबर फ्लॉवर पॉट आहे का येतो ना मोठ्या मुलं वॉल आहे का 19 वॉल आहे का येतो ना 28 बेल आहे का 27 स्टोन आहे का 26 स्टिक आहे का ओके 25 नंबर बॉटल आहे का 24 नंबर ग्लास आहे का 23 इरेजर आहे का 22 वॉच आहे का 21 नोटबुक वही आहे का 20 रोज आहे का 19 बकेट आहे का 18 थांबा ग्लास आहे का नाही ग्लास नाही ग्लास आहे येतो ना ओके 17 नंबर शॉर्पनर आहे का येतो ना 16 नंबर बॅटरी आहे का 15 स्टुडंट आहे का 14 बॅग आहे का 13 नंबर बुक आहे का 12 कंपास आहे का 11 पेन्सिल आहे का ओके डिफेन्स 10 नंबर डेस्क आहे का ओके 9 नंबर टीचर आहेत का ओके 7 नंबर बेंच आहे का येतो ना हा 8 नंबर चेक करा पेन आहे का ओके 6 नंबर बोर्ड आहे का 5 नंबर चॉक आहे का 4 नंबर डस्टर आहे का 3 नंबर चेअर आहे का 2 नंबर बॉल आहे का लास्ट वन इज द टेबल थँक यू व्हेरी मच सरळ चेक करा सरळ येतो ना सगळे लक्ष आहे का फास्ट चेक करा 1 नंबर टेबल आहे का बॉल आहे का चेअर आहे का ओके त्यानंतर डस्टर आहे का चॉक आहे का बोर्ड आहे का ओके 7 नंबर बेंच आहे का ओके 8 नंबर पेन आहे का ओके 9 नंबर 100% शिक्षक आहेत का डेस्क आहे का ओके पेन्सिल आहे का कंपास आहे का 13 नंबर बुक आहे का बॅग आहे का ओके स्टुडंट आहेत का ओके त्यानंतर बॅटरी आहे का ओके शॉर्पनर आहे का ओके त्यानंतर क्लास आहे का ओके त्यानंतर बकेट आहे का
इरेजर आहे का, ग्लास आहे का, बॉटल आहे का, स्टिक आहे का, बेल आहे का, येतो ना, नाही. स्टोन राहिला 27 नंबर, स्टोन आहे का, ओके. त्यानंतर 28 बेल आहे का, वॉल आहे का, लास्ट वन इज फ्लॉवर पॉट. थँक्यू व्हेरी मच. बेटा उभा राहा. तुम्हाला विचारतो सर, तुम्ही सरळ सांगितलं की उलट सांगितलं, मी वेगळं विचारतो, हे सांगता येतं का बघूया. बेटा तुम्हाला कोणत्या अंक सांग मध्ये, त्या अंकावर कोणता तुला मी सांगतो, पण कसंही विचार मध्ये, कसंही. 1 नंबर बेटा, 1 नंबर 100% चेक कर. त्या ठिकाणी पेन आणि येतो ना. थँक्यू. बस खाली. अजून कोण विचार, हात वरती करा. बडा विचार काय नंबर 16 नंबर बेटा, त्या ठिकाणी बॅटरी नसली पाहिजे. येतो ना. उभी राहा. उलट विचारतो, शब्द सांग. मी सांगतो शब्द सांग. किती नाही, शब्द सांग ना कोणताही. टेस्टचा नंबर विचारते ती, तू सांगून दिलाय मला आवडते 10. बरोबर आहे ना. चल अजून विचारतो मागे. यस मागे विचार. कसंही शब्द सांग किंवा अंक सांग पटकन. इरेजरचा नंबर 100%. इरेजर 23 वर आहे. येतो ना. चला बस बस. चला असे मी 1000 शब्द आठवू शकतो. आपण सगळे आठवू शकतो. एकदा वाचून दोनदा वाचून. मी कसं करतोय ते जस्ट शिकण्याची इच्छा आहे. येतो ना. अजून काय तुम्हाला गणित विषय आहे की नाही, आहे ना. मग आपले समाज 30 पर्यंत वर्ग आणि पाढे पाठ केले तरच तुम्ही भविष्यात नोकरी लागू. येतो ना. नाही तर गॅरंटी कमी. पटकन सांगा बा. 11चा स्क्वेअर किती, 11चा वर्ग बोलत चला. 11चा वर्ग 12चा वर्ग 13चा वर्ग बोलत चला. 14चा वर्ग 15चा वर्ग व्हेरी गुड. 16चा वर्ग शाबास व्हेरी गुड. 51चा वर्ग 2601 52 27 04 53 58 54 19 16 15 30 25 56 31 36 99 98 98 96 04 96 92 16 107 114 50 109 118 81 105 110 25 140 416 102 104 04. थँक्यू व्हेरी मच. बरं तुम्हाला एक अजून विषय सायन्स येतो ना. तुम्हाला तो पिरियड टेबल लक्षात पाठांतर करावा लागतोच. येतो ना. सांगा मग 1 नंबर काय, हायड्रोजन. कोणता आहे हायड्रोजन. 2 नंबर हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ॲरेगॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, स्कॅन्डिनेम, टायटॅनियम, विनेडियम, क्रोमिन, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. येतो ना. देशांची नावं चेक करा, कारण की आपले सरनबान जो लोग इतिहास भूल जाते हैं उनका भूगोल बिगड़ जाता है. इसलिए इतिहास ही भूलना नहीं है और ज्योग्राफी भूलना नहीं है. येतो ना. चेक करा. देशांची नावं मालदीव, श्रीलंका, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर, बुर्नोई, इंडोनेशिया, रशिया, मंगोलिया, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क, इराण, इराक, सिरिया, टर्की, पेरू, बोलिव्हिया, कोलंबिया. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला एक विषय अजून इतिहास येतो ना. सरळ बसा. नेमकं ते तारखा लक्षात राहत नाही. येतो ना. आणि तेच आपले सर परीक्षेला विचारतात. येतो ना. चेक करा. तुमच्या बऱ्याच तारखा पाठ येत. येतो ना. 1829 सतीबंदी कायदा. कोणता कायदा, कोणता कायदा. तुम्हाला सर हा कायदा काय होता, एकदा स्त्रीचा पती वारला 200 वर्षापूर्वी त्या स्त्रीला जिवंत जाळलं जायचं. ती जात नसली बिचारी तर ती लाठ्या काढत लोक मारायची. हा कायदा इंग्रजांनी बंद केला. त्या अधिकाऱ्याचं नाव होतं लॉर्ड विल्यम बेंटिक. येतो ना. त्यावेळी गव्हर्नर जनरल. मग तो कायदा बंद केला. चांगलं केलं का वाईट केलं. म्हणजे याचा अर्थ इंग्रज भारतात आले की चांगलं झाले की वाईट झालं. मला असं वाटतं अभ्यासांती पुस्तकं वाचून जास्त चांगलं झालं. येतो ना. ठीक आहे त्यांनी लुटलं पण तेवढे सुविधा पण दिल्या. येतो ना. शिक्षण प्रणाली लागली नाही. शिक्षणामुळे भारतात क्रांती सुरू झाली. भारताला स्वातंत्र्य मिळालं. येतो ना. चेक करा. 1829 सतीबंदी कायदा. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पहिली शाळा काढली. 1857 मध्ये कलकत्ता मद्रास व्यवस्थापना. 1885 मध्ये ॲलन ह्यूम
यांनी राष्ट्र स्थापना केली. 1891 मध्ये संमती वयाचा काळ पारित झाला. 1892 मध्ये कॉन्फ्लिक्ट झाला. 1900 मध्ये विद्यमान संघ स्थापन झाली. 1904 मध्ये अभिनव संघटना, 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. 1906 मध्ये मुस्लिम लीग स्थापना झाली. 1907 मध्ये राष्ट्रावर फूट पडली. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना मंडळातून पाठवलं. 1909 मध्ये मोर्लो मिटो कायदा. 1920 मध्ये असहकार चळवळ. 1921 मध्ये ब्रिटिश राज भारतामध्ये आले. 1922 मध्ये चौऱ्याहत्तरी घटना. 1927 महासत्याग्रह आणि 15 ऑगस्ट 1947 चा आपला भारत येतो ना. चला पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. वाजवायच्या जोरात वाजवा. पॉझिटिव्ह एनर्जी ठेवते आजूबाजूला. ठीक आहे. डिफेंड पुन्हा एकदा सरळ बस. शेवटचे 2 मिनिटं घेतो. येसा ना लक्ष आहे सगळ्यांचं. येसा ना मित्रांनो, या सर्व टेक्निक्स, या सर्व मेथड तुम्हाला शिकवायचं आहे, ट्रेनिंग द्यायची आहे. तुम्हाला शिकवायला 30 मिनिटं शक्य नाही, तुम्हाला शिकवायला 3 दिवस लागतात. 3 तास 3 दिवस. पण दुर्दैवाला 3 तास घ्यायला वेळ नाही, कारण माझं संगमनेर असेल, सिन्नर असेल, अकोले या ठिकाणी माझे प्रोग्राम चालू आहेत. मला वेळ नाहीये. माझं खास करून FY प्रोग्राम चालू आहेत. 13 किलोमीटरसाठी मला वेळ नाहीये. पण तरी सुद्धा मी वेळात वेळ काढला. आणि समजा या लहानशा आपल्या गावाचं नाव काय, आश्वी. ह्या गावात इथे येऊन तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. टाइम मॅनेज जर झाला तर किती विद्यार्थ्यांना मनापासून शिकण्याची इच्छा आहे, किती विद्यार्थ्यांकडे हात वरती करतील. सगळ्यांनी शिकायचे ना. तुम्ही सगळं जोरदार टाळा वाजवा. थँक्यू. पण मोठ्या बोलायचं गुजराती शब्द मी बोलतो काका, ती मोठ्याने बोला काकी, काका. आवाज सगळ्या मोठ्या काका, आवाज काका. शिक्षक वेगळे, शिक्षक आवाज नाना वेगळे, नाना मामा काका. पुन्हा एक बिल आहे मुलांना. प्राध्यापक कृष्णा बाबून सर, MA BA इंग्लिश, त्या सरांनी तुम्हाला माइंड पॉवर, कॉन्सन्ट्रेशन टेक्निक, पॉझिटिव्ह थिंकिंग अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा विविध टेक्निकला हात घालत तुमचा एक अर्धा तास, पाऊण तास जवळजवळ तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वात प्रथम विद्यालयाच्या वतीने मी बाबू सरांचे मनपूर्वक आभार मानते. आणि तुम्ही हा प्रोग्राम अतिशय व्यवस्थित चांगला रिस्पॉन्स देऊन तो